नमस्कार. HMM प्रस्तुत प्रवास स्वप्नपूर्तीचा ह्याच्या 5व्या भागामध्ये आज आपण भेटणार आहोत श्री सुनील पेंडसे यांना. नमस्कार सुनील. नमस्कार. नमस्कार, मी सुनील पेंडसे. पहिल्यांदा मी HMM आणि मंदिर समिती यांना धन्यवाद देतो की त्यांनी या मंदिराच्या कामात मला सहभागी केलं. तर सुनील, माझा सर्वात पहिला आणि नेहमीचा प्रश्न, की आपण मूळचे कुठले आहात, भारतातून किंवा महाराष्ट्रातून, आणि इथे कसे आलात ह्यूस्टनमध्ये? मी मूळचा सांगलीचा. माझं सगळं शिक्षण, इंजिनिअरिंग सगळं सांगलीत झालं आणि मग नोकरीनिमित्त मी बाहेर पडलो. नाशिकला होतो, मग नंतर पुण्यात होतो, मुंबईला होतो आणि मग सॉफ्टवेअरच्या कामासाठी मी अमेरिकेत आलो. 4 वर्ष मी कॅलिफोर्नियात होतो आणि मग 2008 पासून आम्ही ह्यूस्टनमध्ये, ऑलमोस्ट 16 वर्ष आता ह्यूस्टनमध्ये आहे. ह्यूस्टनकर. ह्यूस्टनकर आहे. अ, मंडळी, मला आपल्या सगळ्यांना खूप मनापासून सांगायला आवडेल, की आपलं जे हे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे रोझनबर्ग मधलं, त्या मंदिराचे शिल्पकार किंवा त्याचे मेन आर्किटेक्ट हे सुनील पेंडसे आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून ह्या मंदिराच्या घडतानाच्या काही त्याच्या मागे काय कॉन्सेप्ट होती, ती त्यांनी कशी प्रत्यक्षात आणली, त्याची सगळी स्टोरी आज आपण ऐकणार आहोत. तर सुनील, आम्हाला खूप आवडेल ऐकायला. मंदिर तर खूपच सुंदर झालंय. एक म्हणजे गाभारा खूप छान झालाय, पण त्याच्यामध्ये तुम्हाला किती अडचणींना सामोरं जायला लागलं, त्या अडचणींवर तुम्ही कशी मात केलीत, बेसिक डिझाईन कसं तयार केलं, ह्या पूर्ण कहाणी आम्हाला सगळ्यांना खूप ऐकायला आवडेल. तर प्लीज तुम्ही सांगाल आम्हाला सगळ्यांना. जरूर. आणि हे टीम वर्क होतं, म्हणजे हे एकट्या सुनीलनं नाही बरोबर. केलेलं. खूप व्हॉलंटियर्स होते. पण माझा एक्सपिरियन्स जो त्या कामाला आला, तो ॲक्च्युअली सुरू होतो बऱ्याचदा इधर लहानपणापासून, राईट. माझ्या घरी वडिलांकडे खूप टूल्स असायचे आणि वडील थोडीफार कामं त्या काळी करायचे. पण तिथून पुढे काय झालं, की जसं तुम्ही शिक्षण सुरू करता, तर माझं हायस्कूल जे होतं ते ट्रेड स्कूल होतं. ओ वाव. तर तिथे तुम्हाला जी काही विद्यार्थी होते त्या सगळ्यांना बऱ्याच गोष्टीतून ते न्यायचे, की ब्लॅकस्मिथी, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, किंवा वूड वर्किंग होतं थोडंफार त्याच्यात, आणि ऑलमोस्ट 12वी पर्यंत ते होतं आणि नंतर मग मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं. तर आय थिंक तिथे ती सुरुवात झाली, की आवड होती आणि मी कधी बायोलॉजी घेतलंच नव्हतं कारण त्या साईडला जायचंच नव्हतं. पण आय थिंक सुरुवात तिथून झाली. आणि मग अमेरिकेत आल्यावर तुम्हाला माहिती आहे, की बरीच कामं इधर तुम्ही करा किंवा बाहेर द्या, आणि इंटरेस्ट होता म्हणून बरीच कामं आम्ही घरी केली. फ्लोरिंग असेल किंवा माझ्या या घरांमध्ये मी परगोला बांधलेला आहे किंवा गझिबो बांधलेला आहे. तर त्या सगळ्या कामाचा एक्सपिरियन्स हा आय थिंक ह्या कामी आला, असं मी म्हणू शकतो. ह्या मंदिराच्या रचनेचा प्रवास कसा होता? सो पहिल्यांदा काय झालं, की आपण भेटतो सगळ्यांना. तसं अभिषेकला मी भेटलो आणि त्याला थोडीशी माहिती होती सोशल मीडिया फॉलोअप आणि या सगळ्यामुळं त्याला मी जे करायचो, मी जे काही पोस्ट टाकायचो त्यात त्यांनी बघितलेल्या होत्या आय गेस. आणि मग तिथून एक दिवस असं झालं, की त्यांना मला विचारलं, की "अरे, हे आपल्याला करायचं आहे आणि तुझा इंटरेस्ट आहे का?" आणि खरोखर तो इंटरेस्ट होता. आणि थोडीशी बॅकग्राऊंड अशी होती, की विठ्ठल म्हटलं, की पंढरपूर सांगलीच्या जवळ आहे. आणि आमच्या घरात कसं होतं, की माझी आई ही ऑलमोस्ट 7-8 वेळा पंढरपूरची वारी चालत जाऊन तिनं केलेली, हे मी लहानपणापासून बघितलेलं आहे. आणि आता माझी भाची जी पंढरपुरात राहते, तिचं लग्न झाल्यावर पंढरपुरात गेली ती. आणि दरवेळी आमची इंडिया ट्रिप होते, त्यावेळी आमचे पंढरपूर ट्रिप होते आणि विठ्ठलाचं दर्शन होतं. माझी मुलं सुद्धा जेव्हा जातात, त्यावेळी ते पंढरपूरला जरूर जातात. मग जेव्हा हे काम विचारलं गेलं, त्यावेळी असं वाटलं, की अरे, ही थोडीशी सेवा आहे, की आपल्याकडून विठ्ठल काहीतरी विठ्ठल म्हणजे ही चोज यू. विठ्ठलाची सेवा काहीतरी आहे आपल्याकडून होऊ बरोबर. शकेल. तर तसं त्याची सुरुवात झाली. बरोबर. अं, आणि मग पुणे आता जेव्हा डिझाईन होतं आणि एवढं मोठं काम आहे, तर ते DIY दिसलं नाही पाहिजे. थोडं प्रोफेशनल दिसायला पाहिजे. कारण सगळे मराठी लोक तिथे येतील. थोडं मंदिराचं फिलिंग यायला पाहिजे. तर हे सगळं त्याच्यात होतं, जेव्हा आम्ही ते सुरू केलं. आणि तुम्ही जर बघितलं असेल तर आपली जी वास्तू आहे, तो बार्न होता एकेकाळी, राईट. आणि मंदिर समितीनं अक्षरशः त्याचं कायापालट केलेलं आहे, राईट. सो पहिल्यांदा जेव्हा तिथं आम्ही गेलो, त्यावेळी मेजरमेंट्स पाहिजेत. सो कारण कसं आहे, की ते प्रपोर्शनेट व्हायला पाहिजे सगळं, राईट. की मंदिर कुठे होईल, किती जागा बाजूला सोडली गेली पाहिजे. उद्या आपल्याकडे आता एजिंग पॉप्युलेशन सुद्धा आहे, की उद्या कोणी व्हीलचेअरमध्ये आलं आणि प्रदक्षिणा त्यांना घालायची असेल, तर ते शक्य व्हायला पाहिजे. सो
डिझाईन मध्ये हे सगळं धरलं जातं की अगदी छोट्या-छोट्या गोष्टीचा तुम्ही या अगदी सगळ्यामध्ये खूप छान विचार केलाय. बरोबर. आणि पुन्हा कसं होतं की काही स्टँडर्ड्स असतात की तुम्ही बाबा स्टेप करणार असाल तर ती एवढ्या एवढ्या हाईटची पाहिजे, नाहीतर मग हं. एकतर अडथळा होतो किंवा खूप उंच पाऊल टाकून जायला लागतं, मग ते सगळ्यांना कदाचित शक्य राइट. नसेल. सो ह्या सगळ्या कॉन्सेप्टचा त्यात खूप डिझायनिंग मध्ये विचार करायला लागतो. पुन्हा मटेरियल्स कुठली वापराल, कारण आपल्या मूर्तींना आपण अभिषेक करतो तर पाणी येतं तिथं, गंध राइट, राइट, येतं, राइट, राइट, काही येतं, राईट. राइट. सो ह्या सगळ्यामध्ये जेव्हा ते डिझायनिंग केलं आणि काही मी प्रिंटआउट्स केले तर नक्कीच तुम्हाला आपल्या दाखवीन थोड्याशा. प्रेक्षकांना बघायला खूप आवडेल ते. सो मी लिटरली जेव्हा आम्ही डिझाईन केलं त्यावेळी ह्या स्केच पासून ती सुरुवात झाली की मंदिरामध्ये इथं हे इथे येईल आणि एवढी जागा इकडून सोडली जाईल, एवढी जागा इकडून सोडली जाईल, हाईट घेतली गेली त्याची. कारण मंदिर बांधताना सुद्धा हाईट इम्पॉर्टंट असते. आपण बरोबर आहे. इंडियात सगळी मंदिरं बघतो तर कळस हा नॉर्मली मंदिराच्या साईजचा असतो किंवा मंदिरापेक्षा मोठा असतो, राईट. तर ते दिसायला पण तसं दुरून पाहिजे, दिसला पाहिजे. दुरूनही दिसला पाहिजे. अजून कळस बांधला नाहीये, त्याचं काम बाकी आहे. सो तिथं त्याची सुरुवात झाली. ओके. आणि मग जेव्हा आता स्ट्रक्चरल डिझाईनचा विषय निघाला त्यावेळी प्रत्येक मूर्ती ही ऑलमोस्ट 100 किलोची आहे. म्हणजे 4 मूर्ती तुम्ही बघितलं तर 400 किलो हो माय मूर्तीचं गॉड. वजन आहे. 800 पाउंड झालं ते, राईट. ओके. आणि आज बांधून ते वर्ष 2 वर्षात त्याला प्रॉब्लेम यायला नको. बरोबर. सो तो सगळा डिझाईन मध्ये विचार केला गेला. आणि आम्ही आता ते तुम्ही पिक्चर बघितल्यावर कळेल की 4x4 म्हणतात इथे वूड, राईट, की त्याचं एक स्ट्रेंथ असते, हाईटवर डिपेंडिंग असते. सो हे सगळं आम्ही त्याच्यात बघितलं. पुन्हा तुम्ही जो प्लॅटफॉर्म बघितलाय मंदिराचा, त्याच्यावर 8 ते 10 लोक उभारणार, की जेव्हा अभिषेक येस. असेल, पूजा असेल किंवा सत्यनारायण पूजा असेल, व्हॉटएव्हर. तर त्या केसमध्ये 8 लोकांचं वजन 800 पाउंड होतं. तेही तुम्हाला बघायला लागतं. एकदम प्लस प्लॅटफॉर्म ते 800 पाउंड. मूर्तीचे 800 मूर्तीचं पाउंड. 800 पाउंड, राईट. सो हे सगळं बघितल्यावर हे ते डिझाईन फायनली अस्तित्वात आलं, की जे पूर्ण वेट सहन करू शकेल मूर्तींचं, माणसांचं वेट सहन करू शकेल. आणि एकदा ते बनल्यावर ॲटलीस्ट त्याला 10, 15, 20 वर्ष काही प्रॉब्लेम यायला नको. सो त्या एवढं हेवी ड्युरेबिलिटीचा डिझाईन पण ते विचार केलेलं करावा लागला. केलेलं आहे. आणि सुरुवात झाली, मग आता हे झाल्यावर मंदिर कसं दिसेल हे पण लोकांना थोडं दाखवायला पाहिजे ना. डायरेक्ट मंदिर नाही बांधतायत. सो हे ते स्केच होतं की जे ओरिजिनली हे मंदिर बनवायच्या आधीचं स्केच आहे, की मंदिर हे साधारण असं दिसेल. आणि आता तुम्ही कम्पेअर केलं तर आम्ही आय थिंक प्रिटी क्लोज आलो अगदी. आमच्या ओरिजिनल नक्कीच. स्केचेसच्या. सो ही कॉन्सेप्ट होती तुमच्या मनात आणि ही कॉन्सेप्ट सत्यात उतरवण्यासाठी हे सगळं पहिल्यांदा त्याचा बेस किंवा त्याचं डिझायनिंग, त्याचे मेजरमेंट्स असं करत इट्स अ लाँग प्रोसेस. इट्स अ ह्या लाँग प्रोसेस. सगळ्यामध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या? अडचणी जरूर आल्या. एक तर म्हणजे व्हॉलंटिअर वर्क आहे हे सगळं, राईट. करेक्ट. तुमच्याकडे काही गोष्टी कॉन्ट्रॅक्टरना दिल्या आम्ही, जसं ग्रॅनाइट आहे. ते आपण नाही करू शकत. सो ट्रू. ग्रॅनाइट वॉज आउटसोर्स्ड. पण ते सोडून आय थिंक एव्हरीथिंग जे काही दिसतं तुम्हाला ते पूर्ण व्हॉलंटिअर वर्क मधून झालेलं आहे. काही लोक असे होते की ज्यांनी आयुष्यात बाबा टूलही हातात धरलं नसेल, राईट, की स्क्रू ड्रायव्हर किंवा आपलं पॉवर ड्रिल, राईट. सो त्या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन हे काम करायचं, तर सेफ्टी हा फार इम्पॉर्टंट पार्ट आहे त्याच्यात. सो ते धरण्यात आलं. आणि HMM किंवा मंदिर समितीनं बरीचशी ह्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या, की मास्क, हँड ओके. ग्लोव्स, राईट, हे सगळ्यांना पाहिजेत. राईट. किंवा आम्ही बरीचशी टूल अशी वापरली की विच आर डेंजरस, की जसा टेबल सॉ आहे, हा इथं तुम्ही बघता टेबल सॉ, मायटर सॉ मागे आहे, किंवा सर्क्युलर सॉ म्हणतो. लॉट ऑफ सेल्फ टॅपिंग स्क्रूज असतात ते व्हेरी शार्प, ते वापरले गेले. तर ह्या सगळ्या व्हॉलंटिअरिंगमध्ये लोकांना मग थोडंसं सांगायला यायला की बाबा आपण हे करतो तर हे डेंजरस काम आहे, म्हणजे हे इझी नाही आहे. आणि जोकिंगली आम्ही तिथं काम करताना म्हणतो की काही लोकांनी तर आयुष्यात एवढे स्क्रू कधीही मारले नव्हते, ते त्या दिवशी लावले. कारण प्रत्येक बोर्डला राईट. 50-50 स्क्रू लागलेले आहेत. आता हे पिक्चर तुम्ही बघितलं तर हा त्याच्या पुढची फिनिश स्टेज आहे, की जिथं तुम्ही बघता की आता आम्ही ते हे पूर्ण प्लायवूड 3x4 प्लायवूडनं कव्हर केलेलं आहे. आणि मंदिराला जे काही डेकोरेटिव्ह मोल्डिंग्स लागलेली आहेत किंवा ब्राऊन कलरचं विनाईल फ्लोरिंग लागलेलं आहे, ते सगळं ह्याच्यावर बसलेलं आहे, राईट. सो हे सगळं एक
प्रोसेस होती जी सुरू झाली तिथे आणि आता हळू-हळू स्वरूप घेतीये. म्हणजे मंदिर तर खूपच सुंदर केलंय. ऑफकोर्स मी पण बघितलंय. पण असं कोणीतरी प्रोफेशनलनी केलंय असंच मला इतके दिवस वाटत होतं. हे सगळं आपल्या कम्युनिटीतल्या लोकांनी, आपल्या मराठी लोकांनी तुमच्या गाईडन्सनी किंवा अजून एकमेकांच्या गाईडन्सनी, बरोबर. हे प्रत्येकाने जो कोणीही ह्याचा प्रोफेशनल नाहीये. त्यांनी स्वतः आपल्या विठ्ठल रखुमाईसाठी मला तर वाटतं आपल्याला सगळ्यांना ह्यासाठी विठ्ठलानेच प्रेरणा आणि बरोबर. शक्ती दिली असावी. कारण असं चित्र काढलेलं बघायला ईझी आहे, पण ते सत्यात उतरवणं खरंच फारच अवघड आहे. बरोबर. आणि खूप लोकांच्या ह्याच्यात एफर्ट्स आहेत. ऑफकोर्स. कारण प्रत्येकानं ऑलमोस्ट म्हणजे सगळ्यांना फुल टाईम जॉब आहे आणि आय थिंक आपल्याकडे टाईमही कमी होता. कारण ज्यावेळी हे सगळं डिस्कशन झालं आणि त्याचं ओपनिंग होतं, याच्यात आम्हाला आय थिंक टोटल 3 ते 4 महिन्याचा टाईम फक्त मिळाला फक्त. साधारण. अ, आणि पुन्हा एव्हरी डे यू तुम्ही तिथे जाऊन प्रत्येक दिवशी नाही काम करू शकत. सो प्रत्येक बरोबर. जण इधर वीकेंडला येईल किंवा आम्ही बऱ्याचदा वीकडेला संध्याकाळी कामं केलीत. मग सगळेजण आपापला जॉब करून तिथे 6 वाजता यायचे आणि 11, 11:30 पर्यंत काम करायचे आणि मग घरी जायचे. आणि काही लोक तर खूप लांबून आलेले म्हणजे पिअरलँड सो आय थिंक टीमवर्क होतं आणि टायमिंग जरी कमी असलं, वेळ जरी कमी असला तरी आय थिंक सगळ्यांचा एक तो फोर्स होता, की हे आपल्याला ओपनिंगच्या दिवशी रेडी बरोबर आहे. करायचंय आणि ते झालं. सो विठ्ठलाने घडवून आणलं. विठ्ठलानं घडवून आणलं. सो हे त्याच्या पुढचं आहे, की जेव्हा आता ग्रॅनाइट बसवण्यात आलं आणि कारण हे हं, हं. झाल्याशिवाय तुम्ही पुढचे कॉलम्स उभे नाही करू शकत. इव्हन ती ड्रेनेज अरेंजमेंट जी केलेली आहे, अभिषेक झाल्यावर पाणी जाय करता ती नाही करू हं. शकत. आणि फायनल त्याचा जो मंदिराचा टॉप आहे आणि तो आता लास्ट पिक्चरमध्ये बघाल तुम्ही, तो नाही करू शकत. सो हे सगळं क्रिटिकल होतं, की प्रत्येकाचा एक प्लॅन होता, की ह्या दिवशी हे झालं पाहिजे, या दिवशी हे झालं पाहिजे. आणि हा फायनल प्रॉडक्ट झाला मंदिराचा त्यावेळी. अ, आणि प्रत्येकानं आय थिंक आवर्जून मंदिरात जायला पाहिजे कारण फार सुंदर केलंय. फारच सुंदर झाले. पूर्ण नंतर सुद्धा मंदिर समितीनं जे काही डेकोरेशन केलं, अ, अतिशय सुंदर झालं आहे ते. सो ह्या सगळ्यामध्ये हे आपल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि कमिटीनी आपल्या काही लोकांनी व्हॉलंटिअर करून हे सगळं केलं इतपतच मला माहिती होतं. पण खूपच जास्ती मेहनत आणि प्रिसिजन ह्याच्यात गेलंय हे आता तुमच्याकडनं कळतंय. हॅट्स ऑफ टू ऑल युअर टीम. एव्हरीबडी. आणि आमच्या आपल्या HMM सर्व कम्युनिटीतर्फे, सर्व मराठी मेंबर्सतर्फे तुमच्या सगळ्यांचं खूप अभिनंदन. खरंच मंदिर फारच सुंदर झालंय. आपल्या सर्व सभासदांनी किंवा आम्ही सगळ्यांनी आपण सगळ्यांनी तिथे जाऊन तर बघितलेलंच आहे. पण ते तयार होताना त्याच्यामागे खूप एवढे सगळे छोट्या-छोट्या गोष्टींचा विचार केला गेलाय. जसं आता तुम्ही म्हणालात, की कोणाला व्हीलचेअरवर प्रदक्षिणा मारायची असेल, तर बरोबर तशी तिथे जागा सोडली. म्हणजे अतिशय मायन्यूट गोष्टींचा पण फार डीपली विचार केला गेलाय. त्याची ड्युरेबिलिटी आणि सगळं विचारात घेऊन एखाद्या प्रोफेशनल सारखं तुम्ही हे सगळं क्रिएट केलंय. तर खरंच तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या टीमला ह्याच्यासाठी हॅट्स ऑफ. अं, आता तुम्ही हे मंदिर बघताय, पण ह्याच्यात अजून थोडं काम बाकी आहे. आम्हाला टाईम कमी मिळाला त्यामुळे आम्ही सगळं कंप्लीट नाही करू शकलो. तर काम बाकी आहे म्हणजे कळस. प्रत्येक मंदिराला कळस कळस पाहिजे. सो असतो ते राईट. कळसाचं डिझाइन आता मी करतोय आणि मग कमिटी ते आमची मंदिर समिती ते बघेल. अप्रूव्ह झाल्यावर आम्ही त्याचं काम सुरू करू. आणि दुसरी एक गोष्ट राहिली आहे, ते म्हणजे तुम्ही जर बघितलं तर त्या प्रत्येक मूर्तीच्या मागे आता आपण सध्या कापड लावलेलं आहे, की थ्रू अँड थ्रू दिसू नये म्हणून. हनुमान मंदिराचंही सेम आहे सध्या ओपन आहे. तर ही ह्या टाईपची एक फ्रेम प्रत्येक मूर्तीच्या मागे जाईल आणि अजून त्याला अजून सुंदर गेटअप येईल. नक्कीच. सो हे सगळं इतकं इंट्रिकेट काम आहे आणि माझ्या मते हे तुम्ही असं सगळं लेझर कटनी लेझर वगैरे कटिंग केलेलं आहे. केलेलं आहे. सो हे आता एक हनुमान मंदिराची ही फ्रेम रेडी आहे. अच्छा. मोस्टली आम्ही एका 2 आठवड्यात ही बसवू आणि मग त्याच्या बेसिसवर आम्ही मेन मंदिराचं काम सुरू करू. सो ह्या 2 गोष्टी तरी ॲटलीस्ट बाकी आहेत, की कळस आणि त्याची बॅकग्राऊंड हे आम्ही करू लवकरच. फार छान. या मंदिराबरोबरच मी असं ऐकलंय, की तुमचे अजून खूप सारे छंद आहेत. जसं की तुम्ही बायकिंगमध्ये आहात. तुमची स्वतःची एक कॅम्पर आहे आणि कॅम्परवर तर तुम्ही बऱ्याचदा
हायकिंगला किंवा असं कॅम्पिंग ग्राउंडला ते सगळं घेऊन वेगळ्या वेगळ्या स्टेट्समध्ये फिरता. तसंच तुमचे अजूनही हे वूड कार्विंगचे वगैरे काही छंद आहेत. तर त्या सगळ्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना ऐकून घ्यायला खरंच खूप आवडेल. जरूर. बायकिंग तर आपल्याकडे जे जे लोक इंडियात राहिलेले आहेत त्या सगळ्यांकडे इधर बाईक असते किंवा मोपेड असते, राईट? हो. सो तिथून तो प्रवास सुरू होतो. पण माझ्या बाबतीत असं झालं युनिक म्हणेन मी थोडंसं, की माझा पहिला जॉब हा नाशिक जवळ एक गाव आहे इगतपुरी म्हणून. रिमोट, एकेकाळी फार रिमोट गाव होतं ते. तर 9-9.5 वर्ष तिथं काम करताना, की जवळ कोणीच नाही. पेरेंट्स सांगलीत, राईट. मित्र परिवार पुण्यात आणि माझी बहीण मुंबईत असायची malaडला. तर दर विकेंडला करायचं काय, तर माझ्याकडे यामाहा होती. यामाहा हे तसं फेमस मॉडेल होतं त्यावेळी. तर यामाहा घेऊन मी दर विकेंडला मुंबईला जायचो माझ्या बहिणीकडे इगतपुरीवर. इगतपुरीहून. साधारण 4 ते 5 तासाचा ड्राईव्ह होता तो त्यावेळी. तिथून ते बाईक प्रवासाची सुरुवात सुरुवात. होते, आवड होते. आणि ला आल्यावर मग आता पहिली काही वर्ष ह्यात मुलं लहान असतात तर मी ह्यात पडत नाही. पण नंतर शेवटी असं झालं की ह्युस्टनमध्ये आता बायकिंग ग्रुप झालेला आहे आमचा. ऑलमोस्ट 10 लोक आहेत त्याच्यात. हम्म. आणि आम्ही लाँग डिस्टन्स राईड करतो. आम्ही अर्कान्साची राईड अच्छा. केली एक 6 मागच्या वर्षी. माझ्याकडे जी बाईक आहे ती क्रुझर म्हणतात त्याला. सो होंडा शॅडो 750 म्हणून बाईक आहे. आणि तशी बुलेट आहे म्हणू शकतो साधारण. पण तो एक माझा छंद आहे की आय एन्जॉय दॅट रिअली, रिअली फ्रॉम हार्ट. आणि कॅम्पर आहे आमच्याकडे, कारण इगतपुरी हे हिल टाउन आहे. राईट. सो तुम्ही बघितलं तर अल्बुकर्के सारखं सराउंडेड बाय हिल्स. आम्ही खूप हायकिंग करायचो तिथे. मग आता अमेरिकेत आल्यावर एकदा मुलं बाहेर पडली, एम्प्टी नेस्टर म्हणतात, पण झाल्यावर करायचं काय त्या टाइमचं. सो आणि माझ्या बायकोला सुद्धा याची खूप आवड आहे की पार्क्सना जाणं, हायकिंग करणं, लॉंग वॉक्स. म्हणून आम्ही कॅम्पर घेतला आणि आम्ही ग्लॅडली मी म्हणू शकतो की आम्ही तो वापरतो. नाही तर बऱ्याच लोकांचं काय होतं, कॅम्पर घेऊन तो स्टोरेजमध्ये राहतो आणि मग तुम्ही वापरत नाही. आम्ही ऑलमोस्ट वर्षात 12 ट्रिप करतो मिनिमम. आणि मी तुम्हाला कॅम्पर दाखवेन माझा. नक्कीच मला आणि बघायला खूप ही आवडेल. हॉबी अशी आहे की आय थिंक जर तुम्हाला आवड असेल नेचरची तर ह्युस्टनमध्ये राहून इट्स वर्थ, बिकॉज ह्युस्टनच्या अराउंड देर आर स्टेट पार्क्स, नॅशनल पार्क्स आहेत आणि ऑलमोस्ट विदिन 50 to 100 माइल्स तुम्हाला एवढ्या गोष्टी करायला आहेत की तुम्हाला फार लांब जायची पण गरज नाही. तुमच्या कॅम्पिंगचा कुठला तरी एक चित्तथरारक आणि एक अतिशय म्हणजे चित्तथरारकमुळे आणि खूप छान झाली ट्रिपमुळे असे दोन्ही अनुभव आम्हाला ऐकायला खूप आवडेल. सो चित्तथरारक म्हणाल तर ती मिस्टेक होती, कारण कॅम्पर आम्ही नवीन नवीन घेतला होता आणि जेव्हा तुमच्याकडे एवढी, आणि कॅम्पर तुम्ही बघाल तर तो 27 फूट आहे. गाडीच्या मागे लावल्यावर एंड टू एंड लेंथ त्याची होते 40 ते 45 फूट. बापरे. सो यू आर ड्रायव्हिंग दॅट, राईट? तर पहिल्यांदा जेव्हा मी आणि अर्चना, आमची आय थिंक पहिलीच ट्रिप असावी का दुसरी ट्रिप असावी, आम्ही गेलो एका स्टेट पार्कला आणि रात्री पोचलो, कारण 11 11:30 झाले पोचायला आणि अंधार असतो. स्टेट पार्क आर नॉट या. लाइटेड. आम्ही गेल्यावर आम्हाला कळेना, चुकलो पोचलो बरोबर होतो, पण स्टेट पार्कचे 2 भाग होते की आम्ही आय थिंक एका भागात पोचलो जिथं खूप कन्स्ट्रक्शन चालू होतं, त्यामुळे त्यांनी कोन्स ठेवले होते रस्त्यावर अच्छा. आणि आमच्या ते लक्षात नाही आलं आणि आम्ही त्या कोनांच्या मधून ती आरव्ही आत नेली. आम्ही अजूनही हसतो याच्यावर. आणि आत गेल्यावर लक्षात आलं की पुढे सगळं कन्स्ट्रक्शनच चालू आहे, की खणून ठेवलंय सगळं. नाहीये. आणि मग पहिला एक्सपिरियन्स, आम्ही ती आरव्ही वळवली तिथे 45 फुटाची, बाहेर आलो आणि पार्क रेंजर आमची वाटच बघत होता की तुम्ही इथून आत गेला का म्हणून. तर तो चित्तथरारक, आय थिंक ती मिस्टेक आम्ही पुन्हा करणार नाही आयुष्यात. वा. अं, आणि चांगला एक्सपिरियन्स तर बरेच आहेत. काही पार्क खरोखर सुंदर आहेत. म्हणजे आम्ही लास्ट आय थिंक मकिनी फॉल्स स्टेट पार्क आहे ऑस्टिनच्या जवळ. आय थिंक थोडंसं हिल कंट्रीमध्ये आहे. लॉस्ट मेपल स्टेट पार्क आहे, जिथे तुम्हाला फॉल कलर बघायला मिळतात. अच्छा. 4-4.5 तासावर आहे इथून आय थिंक. तर हे पार्क्स आम्हाला खूप आवडतात आणि आम्ही तिथे फॉल कलर बघायला जातो. 2 नाईट राहतो. नॉर्मली आम्ही फ्रायडे नाईटला जाऊ, संडेला परत येऊ. पण कॅम्पिंग किंवा कॅम्पर ज्यांना कोणाला घ्यायचं आहे किंवा कॅम्पिंगच्या काही खास छोट्या छोट्या टिप्स आपल्या प्रेक्षकांना सांगू शकाल? जरूर. बऱ्याचदा काय होतं, कॅम्पर हा प्रकार असा आहे की तुम्हाला डायरेक्ट बाय करू नका. म्हणजे मी पहिल्यांदा म्हणाल की तुम्ही रेंट करा. कारण त्याच्यात खूप प्रकार आहेत. म्हणजे जसं गाडी घेताना आपण कन्फ्यूज होतो, कुठलं हा मॉडेल, हा कुठला हा. ब्रँड घेऊ.
कॅम्परमध्येही असं आहे की क्लास ए, क्लास बी, क्लास सी हे 3 टाईपचे असतात. बजेट इज वन थिंग, पण तुमचा कम्फर्ट काय आहे, की कुठल्या टाईपच्या कॅम्परला तुम्ही घेऊन जाऊ शकता, की ड्रायव्हेबल असतात, टोएबल असतात. तर मी तर म्हणेन की पहिल्यांदा तुम्ही रेंट करा. एकदा करा, दोनदा करा, तीनदा करा, वेगवेगळ्या टाईपचे करा आणि मग तुम्ही ठरवा की हा माझ्यासाठी ठीक आहे. प्रत्येक कॅम्परमध्ये घरासारखा लेआउट असतो. प्रत्येक कॅम्पर हा अच्छा. सेम नाही आहे. काही जणांचं किचन मागे असतं, काही जणांच्या रेस्टरूम्स मागे. सो तो लेआउट पण इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जर लहान मुलं असतील तर बंक बेडवाला कॅम्पर लागतो, सो म्हणून रेंट करा. वेगळ्या वेगळ्या टाईपचे 2-3 वेळा करा आणि मग तुम्हाला जो आवडेल त्याच्यावर तुम्ही इन्व्हेस्ट करा. इन्व्हेस्ट करू शकता. राईट. सो आता आम्ही इथे सुनीलजींच्या कॅम्परच्या इकडे आलोय. सुनीलजी, आम्हाला तुमच्या कॅम्परची एक छोटीशी टूर द्याल नक्की? जरूर. तर हा आरव्ही मध्ये बरेच टाईप आहेत. तर हा ट्रेलर कॅम्पर आहे किंवा ट्रेलर आरव्ही आहे. हा 27 फूट आहे आणि व्हेंचरचे सॉनिक मॉडेलची आरव्ही आहे ही. आता तुम्ही जो एरिया बघताय, इथे बेड आहे, मेन बेड किंवा मेन बेडरूम आहे म्हणू शकतो. आणि हा ड्रॉप डाऊन बेड आहे. हा क्वीन बेड मध्ये कन्व्हर्ट होतो आणि हा सोफा फोल्ड होतो आणि हा क्वीन बेड मध्ये कन्व्हर्ट होतो. इथे साधारण 2 फुल ॲडल्ट झोपू शकतात. हा जो एरिया बघताय हे डायनेट कम हा पुन्हा बेड कन्व्हर्ट होतो. सो हे ड्रॉप होतं खाली टॉप आणि त्याची सेपरेट बेड आहे. ती रोल केली की तिथे 2 माणसं साधारण झोपू शकतात. इथे ऑलमोस्ट फुल किचन आहे म्हणू शकता. सिंक आहे, गॅस स्टोव आहे आणि खाली गॅस ओव्हन आहे. वर मायक्रोवेव्ह आहे, रेंज हुड आहे आणि फुल साईज फ्रिज आहे, विच इज व्हेरी युजफुल. वर फ्रीजर आहे आणि खाली आपलं नॉर्मल रेफ्रिजरेटर आहे. ह्या कॅम्परमध्ये टीव्ही पण येतो. एक छोटा टीव्ही आहे आणि फुल एंटरटेनमेंट सिस्टम आहे विथ इनसाइड अँड आउटसाइड स्पीकर्स. तुम्ही बाहेर बसला तर तुम्ही बाहेर गाणी ऐकू शकता, आत बसला तर आत ऐकू शकता. आणि आम्हाला हा कॅम्पर सगळ्यात आवडलं हे मॉडेल म्हणजे ह्याला फुल साईज बाथरूम येते. तुम्ही बघितली तर याच्यामध्ये स्टँडिंग शॉवर आहे, विच इज व्हेरी युनिक फॉर आरव्ही. तर इथे स्टँडिंग शॉवर आहे, क्लोजेट्स आहेत आणि आपले नॉर्मल सिंक आणि टॉयलेट्स. तर आम्हाला ह्याकरता हा कॅम्पर आवडला बिकॉज आम्हाला फुल साईज बाथरूम किंवा फुल साईज रेस्टरूम पाहिजे होता ह्याच्यात. आणि आणखी एक खासियत म्हणजे ह्याला आउटडोअर किचन आहे, जे इंडियन कुकिंग करता फार जरुरी असतं. सो हे आउटडोअर किचन येतं या कॅम्पर बरोबर आणि ते एक फीचर होतं जे आम्हाला आवडलं. ह्याच्यात तुम्ही बघाल तर इथे फुल अगेन गॅस रेंज आहे. हे आम्ही थोडंसं मॉडिफाय केलंय. नॉर्मली ग्रिडल येतात पण आपल्या कुकिंगला ग्रिडल राईट. फारसं काही कामाचं नसतं. सिंक येतं फुल आणि एक मिनी फ्रिज येतं, विच इज व्हेरी युजफुल. म्हणजे तुम्हाला सारखं आत बाहेर करायला लागत नाही जेव्हा तुम्ही बाहेर बसता टिपिकली कॅम्पिंगला गेल्यावर. आता आम्हाला हा एक फीचर खूप आवडला ह्यातला. वाव. सो इथे हे जे आउटडोअर सिंक आहे तुम्ही म्हणता, तर मग ह्याला वॉटर कनेक्शन वगैरे कसं? तर ह्याच्यात नॉर्मली वॉटर कनेक्शन ऑलरेडी दिलेलं आहे. ते ओके. आतून त्याचं पायपिंग आहे. याचं जे ड्रेन कनेक्शन आहे ते तुम्ही कॅम्प साईटला गेल्यावर तुम्ही कनेक्ट करू शकता आणि यूज करू शकता. म्हणजे ह्याच्यामध्ये आतमध्ये इनबिल्ट वॉटर टँक देखील आहे? याला वॉटर टँक आहे. नॉर्मली 2 टाईपचे कॅम्पिंग होतात की ज्याला फुल हुकअप कॅम्पिंग म्हणतो आपण किंवा पार्शल हुकअप कॅम्पिंग. तर जिथं फुल हुकअप कॅम्पिंग असतं तिथं तुम्हाला आतला वॉटर टँक यूज करायची गरज नसते. तिथं वॉटर कनेक्शन्स येतात आणि अच्छा. मागे आहेत ती तुम्ही वॉटर कनेक्शन, सुअर कनेक्शन, इलेक्ट्रिक कनेक्शन लावलं बर. की फुल कॅम्पर ऑन होतो. पार्शल कनेक्शन असेल आणि वॉटर हुकअप नसेल तर यू फिल द इनसाइड टँक आणि मग यूज दॅट वॉटर फॉर कॅम्पिंग. तर हुकअप मध्ये नॉर्मली काय होतं की इथे तुम्ही बघाल तर सिटी वॉटर कनेक्शन आहे. कॅम्प साईटला वॉटर कनेक्शन असतं तर ते तिथं जातं आणि मग ऑन केलं की फुल कॅम्परला वॉटर सप्लाय येतो. आणि ह्या साईडला आलात तुम्ही तर इथे तुम्हाला सुअर कनेक्शन दिसेल. तर हे सुअर कनेक्शन आहे आणि या प्रत्येक कॅम्परला 2 टँक येतात. एक ग्रे वॉटर टँक म्हणतात आणि एक ब्लॅक वॉटर टँक म्हणतात. तर आपलं सगळं सिंक वॉटर गोज इन टू ग्रे वॉटर टँक आणि नॉर्मली टॉयलेट्स विल गो इन टू ब्लॅक वॉटर टँक. पण
ते ड्रेन जे होतं ते इथून होतं. सो देर आर 2 हॉल्स आणि तुम्ही ते ओपन केलं की फुल कॅम्पर ड्रेन होतं. हे काय आहे असं हे अर्धवट जे बाहेर आलंय? तर ह्याला स्लाइड आउट म्हणतात आरव्हीच्या टर्ममध्ये. तर आता अच्छा. हा खांब असल्यामुळे हे पूर्ण बाहेर नाही येऊ शकत आहे. पण ऍक्च्युअली जेव्हा तुम्ही कॅम्पिंग करता आणि हे फुल इलेक्ट्रिक स्लाइड आहे, म्हणजे अच्छा. मॅन्युअली काही नाही करायला लागत. तर ही आता ऑलमोस्ट मी म्हणेन 25% बाहेर आली आहे. तर ही फुल जेव्हा बाहेर येते ती ऑलमोस्ट एवढी एवढी बाहेर येते, साधारण 4 ते 5 फूट. आणि ह्यांना काय होतं, तुम्ही आज जर बघितलं तर डायनेट एरिया जो आहे तो एक कम्प्लीट रूम बनतो आणि फुल कॅम्पर तुम्हाला ऍक्सेस आहे त्या फ्लोअर प्लॅनचा आणि खूप रूमी होतं त्यामुळे. पण हे आता आपण बाहेर नाही काढू शकत या खांबामुळे. म्हणजे जे मी म्हणलं चालतं फिरतं घर येतं ते खरंच घर आहे की त्याला व्यवस्थित डायनिंग एरिया आहे, तुमचा लिव्हिंग एरिया आहे, टीव्ही आहे, एक छोटीशी बेडरूम आहे, क्वीन साईज बेडरूम आहे, फुल साईज बाथरूम आहे. अगदीच चालतं फिरतं घर. बरोबर. ही कॉन्सेप्ट आपल्याकडे भारतात सगळ्यांसाठी तशी नवीन नाहीये, पण इट्स काइंड ऑफ कॅरॅव्हन. इट्स कॅरॅव्हन, लॉट ऑफ फन. वुड कार्विंग मध्ये तुम्ही कसं आलात? हे लेझर हे खूपच इंट्रिकेट काम आता दिसतंय आणि इथे बरीचशी मशिनरी पण मला दिसते. तर ह्यात ही हॉबी कुठून तुम्हाला करावीशी वाटली किंवा त्याची सुरुवात कशी झाली? सो सुरुवात सुरू होते पहिल्यांदा DIY. आपण बरंचसं काम राईट. करतो, तर मला एक ते आवड होते. घरं घेतल्यावर पहिल्यांदा तुम्हाला असं वाटतं की या घरात आपण हे बदलू ते बदलू. राईट. तर आय थिंक फ्लोरिंगच्या कामापासून आम्ही सुरुवात केली. माझ्या या घरात पूर्ण फर्स्ट फ्लोअर आम्ही लॅमिनेट्स टाकली एकेकाळी. त्यालाही 10 वर्ष झाली. आणि माझ्या कोविडमध्ये काय झालं की कोविडमध्ये सगळेजण घरी होते. कामही ओके ओके होतं, कारण राईट. कंपनीज बंद होती किंवा बेअर मिनिमम चालू होतं. त्यावेळी मी म्हटलं आता करायचं काय ह्या वेळेचं, राईट? तर त्यावेळी माझ्या डोक्यात अशी कल्पना आली की मला एक गझिबो बांधायचा बॅकयार्डमध्ये. मग म्हटलं तो वेळ वापरूया आपण आणि पैसे तर जरूर वाचतात, पण एक क्रिएटिव्ह फिलिंग येतं तुम्ही असं काहीतरी केल्यावर. नक्कीच. नक्कीच. सो हे इथं ती सुरुवात झाली. गझिबो बांधायला बेसिक 4x4 जमिनीत पुरलेले आहेत आणि ह्याचंही स्केच खूप होतं, छान. डिझाईन होतं बरोबर. आणि मग नेक्स्ट स्टेजला इथे पोहोचलो आणि साधारण हे 2 महिन्यात हे काम कम्प्लीट झालं. आणि आणि ह्याचं पूर्ण म्हणजे डिझाईन तर ऑफकोर्स पूर्ण कटिंग, त्याचे सगळं मेजरमेंट्स सगळं हे सगळं सगळं तुम्ही स्वतः त्यावेळी केलंय. मी केलं. वाव. कारण वेळ होता, टूल्स तर होतीच सगळी आणि आवडही होती आणि हा आवड त्याचा फिनिश महत्वाची. प्रॉडक्ट आहे. आवड महत्वाची. फारच सुंदर. आणि कलर मध्ये तुम्ही बघितलं तर अतिशय सुंदर दिसतं ते. तर तिथून ती सुरुवात झाली. पण एक असं होतं की आता ह्या ह्या सगळ्या हॉबीजचा, स्किलचा कुठेतरी समाजाला पण आपण देणं लागतो. हा एक डोक्यात ही एक आयडिया होती. म्हणून मी आणि माझ्या बायकोने ठरवलं की आपण काय करू शकतो. तर आमचं एक Etsy स्टोअर आहे, ज्याच्यावर आम्ही थोडे प्रॉडक्ट्स ठेवलेले आहेत. ऑलमोस्ट 80 प्रॉडक्ट्स आहेत, त्यातले काही माझे हँडमेड प्रॉडक्ट्स आहेत. पण हा भाग सगळा केला होता हा पैसे मिळवायकरता केलेला नव्हता. तो तर येतोच. पण आमची मित्रांची एक पुण्यात संस्था आहे, REAT म्हणजे रुरल एज्युकेशन ॲडव्हान्समेंट ट्रस्ट म्हणून. आणि बऱ्याचशा गावागावांमध्ये जाऊन हे स्कूल्सला इधर लॅपटॉप्स देतात, आपले बसायचे डेस्क अच्छा. देतात किंवा ट्रेनिंग्स अरेंज करतात. तो पैसा ते लोक उभा करतात. मग मी त्यांना म्हटलं की ह्या व्यापातून मला जे काही मिळेल ते मी तुम्हाला देईन. आणि या मागच्या वर्षी 10,000 रुपये दिले त्यांना, फार काही नाही अमाऊंट. पण ह्या वर्षी एक 3-4 लाख रुपये द्यायचा प्लॅन आहे. सो असा तो त्याचा सगळा व्याप आहे. विठ्ठल तुमचा पण नक्की पूर्ण करेल. सो ह्या सगळ्यात म्हणजे हे थोडा वेळ घालवण्यासाठी एम्प्टी नेस्टर जसं म्हणालात तसं त्याच्यातनं जे काय तुमची पण दॅट्स नॉट युअर इन्कम राईट राईट. लाईक नॉट युअर फर्स्ट इन्कम आणि त्यातनं जे काय जनरेट होत आहे ते तुम्ही सोशल कॉजसाठी वापरताय. दॅट्स अ ग्रेट थिंग. म्हणजे नुसतंच आपलं मी बनवतोय, मी हे केलंय, ह्याला विक त्याला विक किंवा त्यातून काहीतरी कोणाला तरी फायदा होतोय, कोणाला तरी त्यातून ज्ञान मिळतंय. जसं तुम्ही म्हणालात की आम्ही लॅपटॉप कोणाला देतोय, कोणाला ट्रेनिंग देतोय. जिकडे जिकडे ज्या ज्या संस्थांना काही फायनान्शियल किंवा टेक्नॉलॉजिकल मदतीची गरज आहे ते तुमची ही जी NGO आहे त्याच्याबद्दल थोडस. तर ही माझ्या मित्रांनी स्थापन केलेली आहे पुण्यात आणि त्यांची वेबसाईट आहे. त्यांचं काम हेच आहे की ते डोनेशन्स घेतात आणि रुरल एज्युकेशन ॲडव्हान्समेंट ट्रस्ट नावच तसं आहे अच्छा. की सगळ्या शाळांमध्ये, व्हिलेजेसमध्ये
जाऊन ते थोडंसं हे काम करतात, की इधर शाळांना जे काही लागेल आणि त्याचा मी सदस्य नाहीये. त्यामुळं मी फक्त त्यांना डोनेशन्सच देतो. मॅनेज ते सगळं करतात. ओके. पण एक चांगलं काम आहे आणि मला ह्या व्यापातून जे शक्य आहे ते मी त्यांना देणार आहे. नक्कीच, नक्कीच. समाजाचं जे आपण ह्या सगळ्यातून थोडंफार जे देणं लागतो, त्याचा आपला खारीचा वाटा म्हणायला हरकत नाही. बरोबर. फारच छान माहिती मिळाली आज आपल्या सगळ्या मेंबर्सना आणि आपल्या प्रेक्षकांना. ह्या सगळ्यामध्ये फॅमिलीचा सपोर्ट पण महत्त्वाचा असतो. तर त्यामध्ये तुमच्या बायकोचा, तुमचा मिसेसचा ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला कसा पाठिंबा आहे असं म्हणाल? तो तर पाठिंबा जरूर लागतो. कारण हे सगळं करताना राईट. आपण घरी वेळ कमी देतो. तर मी असं म्हणेन की तिचा डेफिनेटली सपोर्ट आहे. पण नुसता सपोर्ट नाही, सहभागी आहे त्याच्यात. बऱ्याचदा काय होतं की थोडंसं कारण माझा जॉब आहे फुल टाईम राईट. सगळ्यांसारखा 7 ते 5:30 ऑलमोस्ट मी बाहेर असतो. तर बऱ्याचदा असं होतं की काही गोष्टी शिफ्ट करायच्या असतात. तर ते सगळं ती मॅनेज करते. बऱ्याचशा आयडियाज जेव्हा आम्ही म्हणतो की आता हे बनवायचं का आपण? हे चांगलं दिसेल का? किंवा त्याच्यात सुद्धा आम्ही बऱ्याचदा डिस्कस करतो आणि मग फायनल प्रॉडक्टमध्ये तिचे इनपुट्स असतात. मुलं सध्या इथं नाही आहेत, कॉलेजला आहेत. कारण माझा मुलगा तर ऑलमोस्ट 500 मैल अमरिलोमध्ये आहे. मुलगी A&Mला आहे. पण ते जेव्हा घरी येतात त्यावेळी त्यांना ह्याच्यात खूप उत्सुकता असते, की हे तुम्ही काय करताय? किंवा कॅम्पिंगला मी जातो. त्यांना ते खूप आवडतं. लहानपणापासून ते करतायत. तर तो त्यांना आवड आहे, पण आता सध्या त्यांच्याकडे पण टाईम मग नाहीये. ह्यातलं काही तुम्ही त्यांना थोडंफार शिकवलंय किंवा ते शिकावंसं वाटतं म्हणून त्यांनी कधी येऊन बघितलंय, मला पण शिकव असं? हो, जेव्हा आम्ही मोठी कामं करतो आणि ते इथे असतात. जसं आता एक काही वर्षापूर्वी माझ्या मुलांच्या खोल्यांची फ्लोरिंग केली आम्ही. त्यावेळी ते इथं होते, दोघंही हायस्कूलला होते आणि त्यांनी ते पिक केलं डिझाइन आणि त्यांनी कामात मदत केली. त्यांना डेफिनेटली इंटरेस्ट आहे. आणि सगळे मिळून करतात म्हणूनच हे मला शक्य आहे. नाहीतर हे शक्य नव्हतं माझ्यासाठी. खूपच छान. आज आपल्या मंदिर तर खरंच फार सुंदर झालंय. आपल्या मंदिराच्या रचना आणि त्याचं सगळं घडतानाचे आलेले तुमचे प्लॅनिंग, तुमचं त्याला आलेल्या अडचणी आणि आपण जे फिनिश प्रॉडक्ट बघतो ते खरंच खूप सुंदर आहे. पण त्याच्या मागे जी सगळ्यांनी घेतलेली टीमवर्क, सगळ्यांची मेहनत, या सगळ्याची पूर्ण कहाणी आज सगळ्यांना समजली आणि तुम्ही वेळ काढून आज आम्हाला हे सगळं एक्सप्लेन केलं. त्याबद्दल आपल्या HMMच्या समितीतर्फे तसेच आपल्या सर्व सभासदांतर्फे तुमचे आभार. HMM आणि मंदिर समिती यांनी ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल त्यांचं खरंच धन्यवाद. आणि फायनली ही आय थिंक विठ्ठलानं घडवलेली सेवा आहे असं मी मानतो. नक्कीच.